वाड़ी नगर परिषद चुनाव के लिए 2 दिसंबर को हुए मतदान के बाद हाईकोर्ट द्वारा अचानक मतगणना की तारीख 3 दिसंबर से बढ़ाकर 21 दिसंबर कर देने से उम्मीदवारों में असंतोष और चिंता बढ़ गई है। 64 ईवीएम मशीनें पूरे 18 दिन के लिए सुरक्षित रहेगी या नहीं, इस मुद्दे ने स्थानीय राजनीतिक हलकों में तनाव बढ़ा दिया है। इसी चिंता को लेकर कांग्रेस और राकापा के संयुक्त प्रतिनिधिमंडल ने बुधवार को तहसील कार्यालय पहुंचकर मुख्य चुनाव अधिकारी एवं उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपत्ते को ज्ञापन सौंपा। वाड़ी में आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में नगराध्यक्ष पद के उम्मीदवार प्रेम झाड़े और जिला कांग्रेस कमेटी अध्यक्ष अश्विन बैस ने कहा कि ईवीएम सुरक्षा जनता और सभी उम्मीदवारों की प्रमुख मांग है। वोटिंग 2 दिसंबर को हुई, लेकिन गिनती 21 दिसंबर को इतने लंबे समय तक ईवीएम की सुरक्षित रहना बेहद जरूरी है। इसलिए हमने उचित सुरक्षा और पारदर्शिता के लिए ये मांग उठाई है। प्रतिनिधिमंडल ने स्ट्रांग रूम की सुरक्षा, निगरानी और पारदर्शिता को लेकर कई महत्वपूर्ण मुद्दे उठाए, जिसमें 64 ईवीएम मशीनों के स्ट्रांग रूम के भीतर और बाहर सीसीटीवी कैमरे लगाए जाए, बिजली बाधित न हो इसके लिए बैटरी बैकअप व अलग जनरेटर व्यवस्था, नगर परिषद कार्यालय के बाहर एलईडी स्क्रीन पर लाइव सीसीटीवी फुटेज, उम्मीदवारों के मोबाइल फोन पर भी फुटेज देखने की सुविधा उपलब्ध कराई जाए, सुरक्षा कारणों से स्ट्रांग रूम के आसपास मोबाइल जैमर लगाए जाए, काउंटिंग के दिन ईवीएम खोलते समय कोई इलेक्ट्रॉनिक डिवाइस काम न कर सके इसकी व्यवस्था, स्ट्रांग रूम के बाहर महाराष्ट्र सरकार से मंजूर 4 प्राइवेट सिक्योरिटी गार्ड तैनात किए जाए, सभी उम्मीदवारों के प्रतिनिधि को प्रतिदिन स्ट्रांग रूम के बाहर बैठने की अनुमति दी जाए आदि मांगों का समावेश है। निवडणूक आयोगाने भूमिका घेतली आहे। नगर परिषद वाडीच्या निवडणुकीनंतर ज्या आमच्या ईव्हीएम मशीन्स आहेत, एकूण जवळपास आमच्याकडे जे 62 बूथ होते आणि या 62 बूथमध्ये मतदान झाल्यानंतर ज्या ईव्हीएम मशीन आहेत त्या नगर परिषद वाडीच्या कार्यालयामधील 4थ्या माळ्यावर स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत। तर काही नागरिकांच्या आणि मतदारांच्या डोक्यामध्ये एक विषय होता की ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये कुठेतरी मत चोरी करण्याचा प्रयत्न झाला, विधानसभेमध्ये कुठेतरी मतांची ईव्हीएम मशीनमध्ये हेराफेरी करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळे महाविकास आघाडीला अपयश मिळालं आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार या महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आलं। नगर परिषद वाडीमध्ये सुद्धा हा ईव्हीएम मशीनच्या संदर्भात बाह्य छेडछाड करण्याचा जो काही कार्यक्रम आहे तो होऊ नये म्हणून आज आम्ही आमचे नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अश्विनजी बैस यांच्या नेतृत्वात वाडी नगर परिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांची भेट घेतली। त्यांना आम्ही काही मुद्द्यावरती निवेदन सादर केलं आणि निवेदन सादर करत असताना त्या निवेदनाला अनुसरून त्यांनी आमच्या काही मागण्यांना मंजुरी दिलेली आहे। निवेदनातील ज्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्या जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अश्विनजी बैस बोलणार आहेत, परंतु एकूणच ज्या पद्धतीने नगर परिषद वाडीच्या प्रशासनाने जी निवडणूक यंत्रणा राबविली मी त्या विषयावर बोलणार आहोत। आमच्याकडे प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्यात आलेली होती, प्रारूप मतदार यादी, आणि ही प्रारूप मतदार यादी तयार झाल्यानंतर आम्हाला आक्षेप घेण्याकरता एक विशिष्ट कालावधी देण्यात आलेला होता आणि त्या कालावधीमध्ये आक्षेप घेण्याकरता अनेक उमेदवारांनी व सामाजिक संस्थेमध्ये काम करणाऱ्या मतदारांनी आपले आक्षेप सादर केले, परंतु त्या आक्षेपाची कुठेतरी छानबीन न करता त्या प्रभागाच्या मतदार यादीमध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी आम्हाला निवडणुकीच्या दरम्यान आढळून आल्या। एकदा प्रारूप मतदार यादी तयार झाल्यानंतर ज्यावेळेस प्रत्यक्षपणे आक्षेप घेण्यात आले त्यावेळेस त्या प्रारूप मतदार यादीमध्ये त्या प्रभागात असलेल्या मतदारांची नावे अंतिम मतदार यादीमध्ये आम्हाला दिसलेली नाही व ज्या नागरिकांनी किंवा संभाव्य उमेदवारांनी किंवा मतदारांनी आक्षेप घेतले होते की हा मतदार प्रभाग क्रमांक 86 मध्ये राहतो, त्या घेतलेल्या आक्षेपाची सुद्धा परिपूर्तता नगर परिषद प्रशासनाने केली नाही।
आणि त्या कारणास्तव आज नगर परिषद वाढीमध्ये मताची जी टक्केवारी आहे ती केवळ 53.33% मतदान नगर परिषद वाढीमध्ये झालेलं आहे. आमच्या इथे एकूण 59,537 मतदार नगर परिषद वाढी निवडणुकीमध्ये होते. त्यापैकी 31,749 मतदारांनीच आपला मतदानाचा हक्क बजावला आणि याकरता जर कोणी कारणीभूत असेल तर ते वाडी नगर परिषदेचं प्रशासन कारणीभूत आहे, हा माझा त्यांच्यावर आरोप आहे. लोकवाहिनी न्यूज के लिए ब्यूरो रिपोर्ट वाडी नागपूर.